नमस्कार, सानियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या रेसिपीचं नाव आहे गुलगुले. ते चला तुम्ही बनवायला घेते. 1 बाउल गव्हाचं पीठ घेतलं आहे. आता त्यामध्ये मी 1 चमचा बडीशेप घातला आहे, 1 चमचा खसखस आणि 1 चमचा वेलची पावडर आणि चांगला मिक्स करून घेते. इथे टोपामध्ये मी 1 बाउल गूळ घातला आहे आणि तेवढंच पाणी घातलं आहे आणि आता मी चांगली उकळी येऊ देते. गूळ चांगला वितळलेला नाही आहे, गूळ चांगला वितळू दे. हे बघा आता गूळ एकदम वितळून गेलं आहे. आता मी गॅस बंद करते. मी गूळ आता यात घालते आणि मी गूळ असं गाळणीने गाळून घालते, मग सगळी घाण निघून जाऊ दे म्हणून आणि चांगलं मिक्स करायचं. आता मी पाणी घातलं थोडंसं, कारण की मला ते गुळाचं पाणी कमी वाटलं आणि सुकं सुकं वाटलं म्हणून आणि चांगलं मिक्स करून घेते. लक्षात ठेवा, जास्त पातळ कन्सिस्टन्सी करू नका, मग ते व्यवस्थित गुलगुले होणार नाही. चांगलं मिक्स करून घेते. अर्धा चमचा हळद घालते, तेही मिक्स करून घेते आणि आता 1 चमचा सुंठ पावडर घालते आणि मिक्स करून घेते. बेकिंग सोडा घालते थोडासा आणि मिक्स करते आणि ते गरम कढईमध्ये घालून ते एक-एक करून आणि चांगले भाजून घेते. हे बघा चांगले भाजून झालेत, लाल झालेत, टमटमीत फुललेत. आता मी काढते ह्याला. तर हे बघा रेडी झाले आपले हे गुलगुले, गव्हाच्या पिठापासून बनवलेली रेसिपी. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, इतरांनाही शेअर करा ही रेसिपी. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.